ब्रॉट टू यू बाय विगार्ड। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत आणि प्रत्येक पक्ष आता विधानसभेची मोर्चेबांधणी करताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबईच्या अध्यक्ष राखी जाधव ताई आहेत। ताई, खरंतर 2019ला जवळपास 5 विधानसभा मतदारसंघ मुंबईतले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लढवलेले होते। आता यंदा काय परिस्थिती आहे, कारण की शरद पवार सगळ्या विधानसभेचा आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळतात। यंदा तुमची तयारी किती विधानसभा मतदारसंघावर? शहरामध्ये गेल्या वेळेस आम्ही 6 सीट्स लढलो होतो। यावेळी संघटनेची तयारी या शहरामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह आहे आणि निश्चितपणे या इंडिया अलायन्सच्या माध्यमातून या शहरामध्ये ज्या सीट्स प्रत्येक पक्षाच्या शेअरिंगमध्ये येणार आहे त्या सर्व सीट्स निवडून आणण्याची जबाबदारी आमच्यावर आहे। गेल्या वेळेस तुम्ही 6 विधानसभा मतदारसंघ निवडणूक लढलेल्या, त्या 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये तुम्हाला अपेक्षित मतं मिळाली का आणि ते कोणते विधानसभा मतदारसंघ होते आणि कोणकोणते उमेदवार तुमच्या गेल्या वेळेस 2019ला उभे होते? गेल्या वेळेस 6 सीट्स जे आम्ही शहरामध्ये लढलो त्यामध्ये उत्तर मुंबईचे मागाटण्याची सीट होती। त्या ठिकाणी आमचा जो उमेदवार होता तिथे तो पराभव त्याचा झालेला आहे, पण संघटनेची त्या ठिकाणी बांधणी आम्ही ह्या गेल्या 5 वर्षांच्या कार्यकाळ जी केलेली आहे त्यामुळे निश्चितपणे तिथे संघटनेची परिस्थिती सुधारलेली आहे आणि अशा प्रकारे दिंडोशी जे आहे उत्तर पश्चिम जिल्हा या ठिकाणी देखील आमच्या उमेदवारांनी चांगल्या पद्धतीची लढत त्या ठिकाणी दिलेली आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। पण निश्चित त्या ठिकाणी आज महाविकास आघाडीचे आमचे सहकारी पक्षाचेच त्या ठिकाणी आमदार आहेत। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर ईशान्य मुंबई या ठिकाणी विक्रोळी मतदारसंघ जो आहे तो आम्ही त्या ठिकाणी लढवला होता, पण त्या ठिकाणी देखील आता सेनेचे आमचे आमदार त्या ठिकाणी आहेत, आमच्या आघाडीचेच आमदार त्या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर अणुशक्ती नगर जे आहे अणुशक्ती नगर या ठिकाणी ती सीट देखील आम्ही आज पक्षाच्या वतीने आमची लढवण्याची त्या ठिकाणी संघटनेची चांगल्या पद्धतीची तयारी त्या ठिकाणी आहे आणि वरळी मतदारसंघ या ठिकाणी पण सेनेचेच आपले आदित्यजीच त्या ठिकाणी आमदार आहेत, पण निश्चितपणे परत एकदा त्यांच्या कामासाठी आम्ही सर्व त्या ठिकाणी कार्यरत होऊ। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या सर्व 6च्या 6 सीट त्यामध्ये कुर्लाची सीट जी आहे ही देखील आम्ही लढण्यासाठी तिथे आग्रही आहोत। अशा प्रकारे ह्या 6 सीट ज्या आहेत त्या आम्ही लढण्याच्यासाठी आमच्या वरिष्ठांकडे मागणी केलेली आहे, तर निर्णय जो आहे तो पवार साहेबांचा राहणार आहे। 2019ला तुम्ही आघाडी म्हणून निवडणूक लढलेली होती, त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती, त्यामुळे तुम्ही ज्या विधानसभा जागेवरती लढला, आता महाविकास आघाडीचे उमेदवार अर्थात सिटिंग आमदार तिथे आहेत, त्यामुळे ते तुम्ही लढू शकत नाही। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। खरं तर 6 जागा तुम्ही गेल्या विधानसभेला लढल्या, आता किती जागांची अपेक्षा तुम्ही शरद पवारांकडनं करणार आहे, कारण की शरद पवार आता प्रत्येक विधानसभेचा आढावा घेतात? आज राज्यामध्ये या विधानसभेच्या निवडणुका लढवत असताना महाविकास आघाडीचा धर्म आम्ही सर्वांनी पाळण्याचं निश्चित केलेलं आहे आणि म्हणून जरी त्या सीट्स आम्ही 2019मध्ये आमच्या पक्षाचा त्या ठिकाणी प्रतिनिधी उमेदवार म्हणून लढला जरी असला तरी त्या ठिकाणी सिटिंग जर आमच्या आघाडीचे इतर कोणी आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले असतील तर निश्चितपणे प्रायोरिटी ही त्यांनाच असणार, हे आम्हाला मान्य आहे। पण त्याचबरोबर या शहरामध्ये अनेक इतर सीट्स पण या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्ही त्या ठिकाणी संघटनेची चांगली त्या ठिकाणी तयारी केलेली आहे आणि तशा पद्धतीचा आम्ही मागणी त्या सीट्सची मागणी पवार साहेबांकडे करणार आहोत। किती विधानसभेची तुम्ही मागणी करणार आहात एकूण, कारण की गेल्या वेळेस 6 विधानसभा लढवल्या, आता त्या विधानसभेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे की काही घटणार आहेत तुमच्या जागा? नाही, ज्या आहेत सिटिंग सीट्स त्याच्यामध्ये इतर आमच्या आघाडीचे सहकारी त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि म्हणून त्या व्यतिरिक्त काही सीट्स ज्या आहेत मला असं वाटतं की कमीत कमी 5 ते 6 सीट्स जे आहेत
ते अधिकचे आम्ही या शहरामध्ये लढवण्यासाठी इच्छुक आहोत. मग ते कोणते मतदारसंघ आहेत ज्या अधिकचे मतदारसंघांवरती तुमचा डोळा आहे आणि तुम्ही ते शरद पवारांकडे स्टॅटिस्टिकली मांडणार आहात? ते आपल्याला आता बैठकीमध्ये जे चर्चा होईल त्यानंतर पवारसाहेबच ते आपल्याला सांगतील. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव. गेल्या विधानसभेच्या 2019च्या निवडणुकीमध्ये जवळपास 6 विधानसभा जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं लढवण्यात आलेल्या होत्या. त्यापेक्षा अधिकच्या विधानसभा अर्थात 6 पेक्षा अधिक विधानसभा जागा ज्या आहेत त्या यंदा 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही नक्कीच लढू आणि त्या सगळ्या संदर्भातला डेटा आणि आमचे कॅल्क्युलेशन्स आम्ही शरद पवार यांच्याकडे मांडू आणि ते आम्हाला त्या सगळ्या संदर्भात संमतीसुद्धा देतील. आम्ही त्याचसोबत आघाडीचा धर्म देखील पाळू असे जे मत आहे ते राखी जाधव यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.